भाऊ मी ट्रकला असा बघतोय जसं काय पुढे दुश्मनच उपाय आहे. जय श्रीराम मित्रांनो, रोजच्या प्रमाणे घातले आपण शूज व निघालो आपण रोडला. रोडला जाताना होता आपल्या संघाच बाहुबली म्हणजे आपला गावचा डॉन. त्यानंतर यासोबत गेलो आपण रोडला गेल्यानंतर आपण केला वॉर्मअप केल्यानंतर आपण केली रनिंग केल्याच्यानंतर आपण मारले सपाटे मारल्याच्या नंतर आपण मारले दंड मारल्याच्यानंतर आपण मारले पुशअप मारल्यानंतर आपण मारले. त्यानंतर मारले आपण स्क्वॉट मारल्यानंतर आपण घेतल्या बैठका मारल्या. त्यानंतर केला ॲपचा वर्कआउट केल्यानंतर फंटराला घेऊन निघालो आपण गावाकडे जाताना फंटर खूपच उत्साहित होते कारण आपण घेत होतो त्यांचा व्हिडिओ. त्यानंतर आंघोळ करून निघालो आपण देवाचे दर्शन केले व आपण निघालो कॉलेजला जाता जाता काही आपले जुने मित्र भेटले, त्यांना भेटलो आपण व कॉलेज अटेम्प्ट करून निघालो आपण घरी गेल्याच्यानंतर आपल्याला कळालं की आपल्या शिवावर काहीतरी कार्यक्रम आहे. मग काय गेलो शिवावरती, तिथं गेल्यानंतर केले आपण पहिले दर्शन केले व निघालो आपण घरी जाताना एक मित्र म्हणला चला आपण येशेवाडीहून घरी येऊ. मग काय येशेवाडीला जाताना एक मित्र तर नुसता फोनवरच लागलेला. जाता एका पिकअपवर एक अनोखीच पाटी लिहिली होती. ते वाचून वाटलं की भाऊची वाटलं गेली सोडून. त्यानंतर पोहोचला आपण येशेवाडीत. तिथे गेलो, वादक गाणे गात होते. मग काय त्यांच्या गाण्याचा आनंद घेतला व निघालो आपण दर्शन करून निघालो आपण घरी जाताना आपल्याला रस्ता तर खूपच भारी होता. काय रस्ता कसा केला पार. मग भाऊ म्हणला चला पेट्रोल तरी टाकू. पेट्रोल टाकायला गेलो व तिथं भाऊ तर असा बघतोय जसं काय भाऊचा दुश्मनच पुढे उभा आहे. काय नंतर गेलो आपण हवा भरत आहे तो हवा भरत होता आणि भाऊ असा उभा होता की काय सापडत होता ते त्याला माहीत बाबा. त्यानंतर आपण गेलो घरी जाताना भाऊन प्यायला आपल्याला चहाचा आनंद घेतला व निघालो आपण घरी जाताना आपल्याला पिकअपच भरपूर लागत होती बाबा. त्यानंतर आपण पोहोचलो घरी. तोपर्यंत करा तुम्ही लाईक, फॉलो, सबस्क्राईब.